अमोल मिटकरी यांनी विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं तिथं आपण त्याच दिवशी सायंकाळी गेलो होतो अशी माहिती दिली आहे। घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता तिथं घटनास्थळी गेलो असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली असं मिटकरी म्हणाले। विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं। त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितलं असा दावा मिटकरी यांनी केलाय। या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालंय। अजित पवार यांच्या मृत्यूचा गूढ महाराष्ट्रासमोर राहू नये यात त्याचा संपूर्ण उलगडा व्हावा यासाठी आपण जिवंत असेपर्यंत लढा देणार असल्याचा ठाम संकल्प अमोल मिटकरी यांनी यावेळी केला आहे। अजित पवार यांचा घातपात झाला असेल तर त्याचा बदला घेणं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचंही ते म्हणाले। यावेळी अमोल मिटकरींनी अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला। अजित पवारांबद्दल कोणी अपशब्द वापरले असतील तर त्याला ताकदीने उत्तर देण्यात आम्ही समाधानी असून परिणामांची चिंता केल्या नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मिटकरी यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती उघड करताना सांगितलंय की सध्या दाखवला जात असलेला सीसीटीव्ही फुटेज या घटनेच्या दिवशीचा नसून तब्बल 3 महिन्यांपूर्वीचा आहे। त्या दिवशी नेमकं काय घडलं, कोण उपस्थित होतं, अजित पवार कोणते कपडे घालून गेले होते, हे सगळं सत्य काळाच्या पडद्याआड जाऊ नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले। पक्षाच्या हितासाठी निर्णय घेणं महत्त्वाचं असून येत्या काही दिवसात सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होतील असा दावा त्यांनी केलाय। दरम्यान मिटकरी यांनी आणखी एक नवीन इच्छा व्यक्त केली आहे। लाडकी